संपूर्ण विदर्भामध्ये ख्यातीप्राप्त असलेल्या श्री समर्थ शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाने मार्च 2020च्या 12वीच्या परीक्षेमध्ये आपली 100% निकालाची परंपरा कायम राखत शिक्षण क्षेत्रातील आपले स्थान कायम राखले। वर्ग 12वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा महामंडळाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये स्थानिक श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातून मार्च 2020च्या परीक्षेमध्ये सर्वच विद्यार्थी हे घवघवीत गुणांसह उत्तीर्ण होऊन कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली। कनिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक प्रद्युम्न अविनाश पांडे 650 पैकी 607 गुण घेऊन, तर द्वितीय क्रमांक कुमारी राही उमेश लोटे 650 पैकी 580 गुण घेऊन, तृतीय क्रमांक सीमा मोहन पडघन 650 पैकी 575 गुण घेऊन, चतुर्थ क्रमांक अपेक्षा बाबूराव तालन 650 पैकी 574 गुण घेऊन, तर पाचवा क्रमांक साक्षी उमेश वाट 650 पैकी 551 गुण घेऊन या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले। या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष डॉक्टर कोलवाडकर, उपाध्यक्ष प्राध्यापक पुरोहित, सचिव डॉक्टर बोधनकर, ज्येष्ठ सदस्य रमेश डांगे, प्राचार्य माधवी मंगरुळकर, उपमुख्याध्यापिका कारणकर, पर्यवेक्षक दिनेश देशमुख, सकाळ विभाग प्रमुख सचिन देवळे यांनी केले। विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्या माधवी मंगरुळकर, प्राध्यापक पंकज देशपांडे, प्राध्यापक रेखा पाथरे, प्राध्यापक अमित काबगते, प्राध्यापक राजेंद्र राऊत, प्राध्यापक वसंत राऊत, प्राध्यापक राम नवसाळकर, प्राध्यापक स्वप्नील देशपांडे, प्राध्यापक ऋतुजा कुलकर्णी यांना देतात। मार्च 2020च्या 12वीच्या परीक्षेला श्री समर्थ विद्यालयातनं 68 विद्यार्थी बसले होते। आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बाब ही की 68 पैकी 68 जण चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले आहेत। श्री समर्थ विद्यालयाचा निकाल 100% आहे। कोरोना आणीबाणीच्या या बिकट प्रसंगामध्ये हा अत्यंत सुखद धक्का आम्हा सगळ्यांना आहे आणि आम्हाला अभिमानास्पद हे आहे की श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाने 100% यशाची परंपरा कायम ठेवली आहे। इयत्ता 12वीच्या या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चिरंजीव प्रद्युम्न पांडे याने 93.38% मिळवून शाळेमधनं अव्वल प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांकावर राही लोटे, तृतीय क्रमांकावर आहे सीमा पडघन, चतुर्थ क्रमांकावर अपेक्षा तालन आणि पाचव्या क्रमांकावर साक्षी वाट या पाचही जणांनी चांगलं यश श्री समर्थ विद्यालयाला मिळवून दिलं। या सर्व उत्कृष्ट निकालाच्या पाठीमागे विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राबवलेल्या योजना हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। विद्यार्थ्यांनी आम्ही राबवलेल्या योजनामध्ये भरपूर प्रतिसाद दिला त्यांनी व त्यामुळेच तो आज निकाल पाहायला भेटत आहे व याचं श्रेय विद्यार्थ्यांना आहेच आहे। त्याचबरोबर आम्ही राबवलेल्या ज्या चाचणी पद्धती आहे म्हणजे टेस्ट सिरीज ही सर्वात फार महत्त्वाची ठरते। श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इथले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो समन्वय आहे त्या समन्वयातूनच आज निकालाची ही टक्केवारी पाहायला मिळते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी समर्थ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सातत्याने प्रयत्न केले जातात। त्यांचा बौद्धिक विकास महत्त्वाचा आहे, तसंच त्यांच्या इतर सुप्त गुणांना सुद्धा इथे वाव दिला जातो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। या यशामागे त्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि बाकीच्यांचं मार्गदर्शन तर आहेच, ते दरवर्षीच असतं, परंतु विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत हे त्या पाठीमागे आहे। मध्ये जो हा निकाल लागलेला आहे तो अतिशय सुखद धक्का आहे असं म्हणायला हवं। खरं म्हणजे समर्थ ज्युनियर कॉलेजची परंपरा आहे 100% निकाल देण्याची, पण या बॅचच्या बाबतीत असं झालेलं होतं की 11वीमध्ये हे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इतर अभ्यासेतर जे प्रोग्राम्स असतात त्यामध्ये खूप जास्त उत्साहाने भाग घेत असायचे आणि वेगवेगळे कार्यक्रम केले। कुठे कुठे मनात अशी शंका आली होती की हे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत का, पण जसं 12वीचं वर्ष आलं सगळ्यांनी त्या अभ्यासेतर कार्यक्रमांसोबतच अभ्यासही तितक्याच ताकदीनं केला आणि त्याचंच फळ म्हणजे हा जो 100% निकाल लागलेला आहे। आणि म्हणून या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आहे की सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांनी अभ्यास देखील केला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक उजाळा त्यामध्ये मिळालेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या।
विदर्भ न्यूजने या 5ही यशस्वी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली। त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले। हे मनोगत व्यक्त करताना प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कसं वाटते की पहिल्यांदा आपण पहिले आलात या शाळेमधनं, या महाविद्यालयामधनं? खूप छान वाटत आहे, एकदम खुशी झाली। आणि समर्थ विद्यालयाविषयी काय सांगेल? एकदम प्रोत्साहित करणारे आहे, एकदम मार्गदर्शन खूप चांगलं केलं आहे, मार्गदर्शन पूर्ण केलेलं आहे, सपोर्ट एकचा खूप चांगला होता। नंतर क्वेश्चन्स वगैरे खूप चांगले त्यांनी प्रिपेअर करून घेतले होते, म्हणजे प्रिपरेशन पूर्ण फुल करून घेतलं। आज फार आनंद होतो आहे की मला 90% असे मार्क्स मिळाले आहेत। त्यामध्ये माझ्या आईवडिलांचं, माझ्या शिक्षकांचं आणि प्रिन्सिपल मंगरुळकर मॅडमचं खूप मोठं श्रेय आहे। मी ॲक्च्युली रेग्युलर स्टुडंट नव्हती, कारण मला ज्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे त्याच्या एंट्रन्सेसचं मी प्रिपेअर करत होती, पण मॅडमने नेहमी माझं सगळं ॲडजस्ट करून घेतलं। कम्प्युटरचे सर असो किंवा इंग्लिशचे सर असो, केमिस्ट्रीच्या मॅडम असो, फिजिक्सचे देशपांडे सर असो, सगळ्यांनी नेहमी खूप प्रोत्साहित केलं, आमच्याकडून पेपर सोडवून घेतले आणि नेहमी आम्हाला कधी काही अडचण आली तर त्याच्यातसुद्धा आम्हाला नेहमी हेल्प केली। आणि पात्रे मॅडमचं तर मी असं सांगेल की पात्रे मॅडमने मला नेहमी म्हटलं की जर तुला इच्छा असेल चांगले मार्क्स करायचे तर तू आत्ताही करू शकते, आत्ताही तुझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि तू करू शकते। आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटत गेलं की आपण अजूनही करू शकतो। म्हणून शेवटल्या काही 7-8 महिन्यांमध्ये खूप अभ्यास करून आज इतके पर्सेंट मी मिळवले आहे। नमस्कार, मी कुमारी सीमा मोहन पडगन, श्री समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी। 12वीचा सध्या कालच 16 जुलै रोजी निकाल जाहीर झाला। त्यामध्ये मला 88.46%नी मी मेरिटमध्ये आली। त्यामुळे मला आणि माझ्या घरच्यांना खूप जास्त आनंद होतो आहे। या सर्वांचं श्रेय मी श्री समर्थ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना, मंगरुळकर मॅमला, जे सर्व माझ्याशी कळत नकळत माझ्या पाठीशी होते त्या सर्वांना देईल। या महाविद्यालयामध्ये माझ्या सर्व डिफिकल्टीज सॉल्व होत गेलेल्या आहेत। म्हणजे खूप बारकाईने लक्ष देणारे विद्यार्थिनी, श्री सर्व शिक्षकवृंद इथे आहेत। त्यामुळे मी त्यांचे खूप जास्त मनापासून आभार मानेन। पुरावचे कारण मला 12वीच्या परीक्षेमध्ये 80.40 पूर्णांक गुण मिळाले आहेत आणि माझ्या या यशाचे श्रेय मी समर्थ विद्यालयातील सर्व शिक्षकांना, माझ्या आईवडिलांना देऊ इच्छिते। समर्थ विद्यालयातील सर्व शिक्षकांनी आम्हाला पदोपदी मार्गदर्शन केले। जर कुठे चुकलो तर तेवढंच आम्ही कल्लाही खाल्ला आहे आणि आमच्या यशामध्ये त्यांनी आम्हाला प्रोत्साहनही दिलं आहे। त्यामुळे वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आणि आपल्या म्हणजे 11वी-12वी म्हणतात की हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामध्ये एक कन्फ्यूज होऊन आलेली विद्यार्थिनी अशी मी 10वीमध्ये होती, पण आता 12वीतून निघताना सर्व शिक्षकांच्या मदतीने मला काय इंटरेस्ट आहे हे सर्व शोधण्यात सर्व शिक्षकांनी मला मदत केली। त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। माझे नाव साक्षी उमेश वाट, मला 12वीमध्ये 84.76% मिळाले आहे। याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांसोबतच इथे समर्थ महाविद्यालयाच्या पूर्ण शिक्षकांना देऊ इच्छिते, कारण पदोपदी देणारं मार्गदर्शन हे तेवढंच महत्त्वाचं असते, तेवढाच खर्च लावणारे। त्यामुळे येथे शिक्षकचा तर काही विषयच नाही, सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केलं, वेळेवर प्रोत्साहन तर दिलंच पण कल्लाही दिला, जो खूप गरजेचा होता आमच्या अभ्यासासाठी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।